मी चिंतामणी भगवानराव नलगे पाटील. श्री सिद्धिविनायक देवस्थानची भाद्रपदातला जो उत्सव असतो त्याच्यातला पालखीचा मान आमच्याकडे आहे आणि त्या दिवसाचं पूर्ण उत्पन्न आणि वहिवाटी आमची आहे. ते मूळ आमचं खाजगी मंदिर आहे आणि तिथं आमचं जाणं येणं आहे. त्या मंदिराच्या जी दगडी वेस आहे आणि मंदिराच्या समोरचा फरस आहे तो हरिभंत फडक्यांनी केलेला आहे आणि मंदिराची जी प्रदक्षिणा आहे ती साधारणतः 1.25 किलोमीटर लांब आहे. आणि ज्यावेळेस प्रदक्षिणेला आपण शेवटच्या टप्प्यात येतो त्यावेळेस मारुती मंदिर ते गणपतीचा फरस इथपर्यंत 230 फूट बाय 75 फूट अशी हरिभंत फडक्यांची वास्तू असून ते तिथं त्यांच्या मुत्सद्देगिरी राजकारणातनं ज्यावेळेस त्यांना वेळ येत होता त्यावेळेस तिथे ते राहिलेले आहेत. 20 जून 1794ला त्याच वास्तूमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी त्यांच्या चौघड्याचा मान वगैरे सगळं दिलेलं आहे. आता त्या वास्तूचं महाराष्ट्र सरकारच्या स्तरावरती त्याचं जपणूक व्हावं, ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे काय आहे त्याच्या खोलात न जाता तिचं जतन व्हावं हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने पावले उचलावीत म्हणजे कलेक्टर थरावरती किंवा प्रांत अधिकारी किंवा शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे ह्याच्यावरती ह्याला आवाज उठवा आणि ही वास्तू जतन करावी ही आमची ह्या प्रामाणिक इच्छा असल्यामुळे आम्ही दोघं त्याच्यामध्ये काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये काही पत्रव्यवहार राहिलेला असेल तरी आम्ही सगळ्यांशी करस्पॉन्डन्स करू शकतो. आता तो वाडा आहे त्याला चारही बाजूनी तटबंदी असलेला हा असा वाडा आहे. जवळपास 3 ते 4 फुटाची तटबंदी आणि एक साधारणतः पूर्व पश्चिम दक्षिणेला एक त्याचा अतिशय सुंदर असा दरवाजा पण अजून तशाच अवस्थेमध्ये आहे. आणि सध्या त्याच्यामध्ये अतिक्रमण करून एक 20 फुटाची भिंत तोडून ते त्याचं उत्तर दिशेला तोडून त्याच्यामध्ये अनाधिकृतपणे काही लोक कब्जा घ्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं नाव आहे निरंजन देव म्हणून, निरंजन मोरेश्वर देव. आणि ते जुनी कागदपत्र दाखवून असं सांगतात की 1965 साली आमच्या वडिलांचे आजोबा आहेत त्यांनी मृत्यूपत्रामध्ये आम्हाला ते दिलेले, पण ऍक्च्युली त्यांच्या वडिलांचं नाव ते मृत्यू होण्यापूर्वीच नोंदी ग्रामपंचायत उतरलेल्या आहेत. ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. ह्या सर्वात की हा वाडा जतन व्हावा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ते गणेश भक्त होते, त्यांनी इथल्या सुधारणा केल्यात म्हणून तो ठराव पास केलेला आहे की ते जतन व्हावं म्हणून.